नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे ट्रेंडिंग बाही डिझाईन। बघा इथे आपण अस्तर घेतलेले आहे, त्याची घडी मारून घेतली। त्याच्यावरती आपल्याला बाही लांबी मोजायची आहे 10.5 इंच। बाहीची घडी घेतली आपण 8 इंचाची। इथे कॅपाईट घ्यायची आपल्याला 3 इंच, 1.25 इंचांनी असं मध्ये जायचं आहे। वरतून आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आणि ही तिरपी रेषा मारून घ्यायची। इथे द्यायचा आपल्याला थोडासा असा गोल आकार। बघा याप्रमाणे बाहीचा आकार नक्की देऊन बघा। इथे दंडघेर अधिक 1.5 इंच असं आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे। इथे सुद्धा आपल्याला ही तिरपी रेषा मारून घ्यायची आहे। आता जी रेषा आपण मारली तीच रेषा घ्यायची कट करून। बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित जसा आकार दिला तसाच तो कट करून घ्यायचा आहे। नंतरून आता आपल्याला काय करायचं, जे 1.25 इंच मध्ये घेतले ना आपण, हा वरचा पदर उचलायचा आणि ते 1.25 इंचाचे इथे ठेवून द्यायचा। असा मागे थोडासा कपडा प्रेस करून घ्यायचा हाताने आणि हा आकार पुन्हा असा मारून घ्यायचा। जो आकार दिला तोच घ्यायचा असा कट करून। बघा अगदी छान असा आपले दोन्ही आकार तयार झालेले। त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि ही कडेनी ना थोडा थोडा कपडा असा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला पीस ओपन करायचं आहे, त्याच्यामध्ये ना अस्तर ओपन करून ठेवायचं ह्या पद्धतीने आणि सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळीकडनं आधी ते बाहीचं अस्तर आहे ना ते जॉईंट करून घ्यायचं आणि उरलेला कपडा घ्यायचा कट करून। व्यवस्थित असं कट करायचं आहे, म्हणजे बाहीची फिनिशिंग छान येईल। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील। बघा ह्याप्रमाणे आपण बाहीचा सगळा उरलेला कपडा कट करून घेतला। आता आपल्याला बाही अशी घडी करून सेंटरला कट करून घ्यायची ह्या पद्धतीने। बाहीचे आपण केले 2 भाग। बघा असे 2 भाग केले। नंतर आपल्याला इथे ना कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही काय करायचं मैत्रिणींनो, जेव्हा आपला ब्लाऊज पीस आहे आणि साडीचा जो कपडा आहे ना तो कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने ही बाही आपल्याला अशी ठेवायची, अस्तरची बाजू आपल्याकडे करायची आणि जो कपडा आहे ना तो खाली ठेवून ह्या पद्धतीने ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची। बघा अगदी सावकाश असे तुम्हाला ही डिझाईन मी दाखवणार आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे। दाबटीप देताना आपण बाहीच्या कपड्यावरती दाबटीप देणार आहे। आता दुसऱ्या बाजूची बाही आहे ना, म्हणजे दुसऱ्या बाजूचा जो तुकडा आहे बाहीचा तो सुद्धा आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा या पद्धतीने। बाहीची जी खालची बाजू आहे ना ती एकसारखी ठेवायची, नाही तर बाही तिरपी होऊ शकते। व्यवस्थित बघून घ्यायचं आणि नंतरूनच ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची। वरतून द्यायची दाबटीप। इथे कपडा जो एक्स्ट्राचा दिसत असेल तर कट करून घ्यायचा आणि वरतून इथे सुद्धा आपल्याला आता दाबटीप द्यायची आहे। साधारण हा आपण 6 ते 7 इंच रुंदीचा कपडा घ्यायचा आहे। हा कॉन्ट्रास्ट कपडा जो घेतला तो 6 ते 7 इंच रुंदीचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे। बघा इथे आपण सारखं करून घेऊ। आता याची सुद्धा काय करायचं, आपल्याला घडी मारून इथे सेंटर काढून घ्यायचं आहे। थोडंसं तुम्ही कट करू शकता किंवा मग असं खडूनी इथे पॉईंट टाकू शकता। बघा ह्या पद्धतीने आता जे दाबटीप दिली ना आपण ती बाजू उचलायची आणि इथे सेंटरला ठेवायची। बरोबर जिथे आपण तो पॉईंट टाकला तिथेच ठेवायचं आहे आपल्याला। अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे। बाकीचा कपडा मध्ये फोल्ड करून द्यायचा आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची। सेम तसंच ह्या बाजूने सुद्धा असं पकडायचं आणि बरोबर तिथे मध्ये असं ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने आपण तिथे शिलाई मारली। आता आपल्याला वरती काय करायचं आहे, 4.5 ते 5 इंच। आता तुमची बाहीची जितकी लांबी आहे ना, तुमची बाहीची लांबी जर कमी असेल तर तिथे तुम्ही कमी अंतर मोजायचं आहे। आता इथे आपली बाहीची लांबी 10.5 इंच आहे, म्हणून आपण इथे 5 इंचापर्यंत असं मोजून घ्यायचं आहे आणि इथे पॉईंट टाकून घ्यायचं आहे। आता जिथपर्यंत आपण 5 इंच मोजले ना तिथपर्यंत हे सारखंच पकडायचं। जसं आपण खाली जॉईंट केलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा असं पकडायचं एकदम जवळ आणि तिथे पॅक करून टाकायची शिलाई मारून।
बघा ह्या पद्धतीने आपण आधी एका बाजूने शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. कपडा अगदी व्यवस्थित आणि सावकाश असा मध्ये घालून आणि मगच शिलाई मारायची, म्हणजे कसं होईल अगदी व्यवस्थित फिनिशिंग येईल त्या डिझाईनला. नाहीतर मग डिझाईन चुकू शकते, म्हणून एकदम सावकाश डिझाईन कोणतीही बनवताना अगदी सावकाश आणि लक्षपूर्वक आपल्याला ती बनवायची आहे. बघा इथे 5 इंचापर्यंत आपण मोजलं होतं, तिथपर्यंत हे पॅक करून घेतलं अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर आता वरती जो कपडा आपला एक्स्ट्रा राहिलेला आहे तो बघा ह्या पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करायचा आहे. एक बाजू तिकडे फोल्ड करायची, आपल्याला एक बाजू इकडे फोल्ड करायची आणि इथे सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवलेली आहे अगदी कमी वेळामध्ये. तुम्हाला सुद्धा सहज जमेल अशी बाही डिझाईन ही तुम्ही कोणत्याही ब्लाऊजसाठी ही बनवू शकता. इथे शिलाई मारल्यानंतर आपला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे बाहीच्या मापामध्येच. आणि अगदी सुंदर अशी आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. इथे आपल्याला खाली कॉन्ट्रास्ट कपडा वापरायचा आहे. पुन्हा एकदा आपण 1.5 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे. इथे आपल्याला थोडीशी जाड अशी पायपिंग करायची आहे, म्हणजे त्या बाहीला आणखी सुंदर असा लुक येणार आहे. ज्या मैत्रिणींना पायपिंग आवडत नाही त्यांनी वरतून पट्टी लावून तिला दाबटीप द्यायचं आणि मध्ये फोल्ड करून घ्यायची. इथे आपण पायपिंग बनवणार आहे तर ह्या पद्धतीने आपण ही पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी लावून झाली, आता आपल्याला ती पट्टी अशी ह्या पद्धतीने मध्ये फोल्ड करायची. तुम्हाला जितकी जाड बारीक पायपिंग हवी तितकी पकडायची आणि इथे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो घ्यायचा कट करून. आता इथे आपल्याला वापरायचे शोचे बटन. इथे तुम्ही कोणतेही बटन, गोल्डन, कोणतेही कॉन्ट्रास्ट कलरचे असे वापरू शकता. बघा आपण इथे आता बटन घेतलेले आहे, ते आपल्याला इथे एक तर चिपकून घ्यायचे किंवा मग शिलाईने म्हणजे सुई दोऱ्याने पॅक करून घ्यायचे. साधारण 1-1 इंचाचा अंतर सोडून आपण हे बटन्स चिपकून घेणार आहे. आणि अगदी कमी वेळामध्ये आपली बाही डिझाईन तयार झालेली. मैत्रिणींना आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.